आपल्याला थोडी शायरी ऐकेल बोल घालू. शिर्डीचे साई आणि घरातली आई कधीच साथ सोडत नाही. बोलो ओम साईराम. लोकेशन नाश्ता पॉइंटचा लोकेशन आलाय. आम्ही बसलो इथं पेट्रोल पंप. जरा दमलेत. साईराम बाबा. साईराम तर पोचलोय आता. फक्त 10-15 मिनिटं असतील. आणि बाकीचे इकडे अतुल पण आहे, दीपू पण आहे, पांड्या पण आहे. साईराम हे मागासून बोलत होते मला ब्लॉग मध्ये नाही घेत. हे मागे होते ना त्यामुळे. नमस्कार भावानो, मी यशानंत तुमचं स्वागत करतो आपल्या या साईवारीचा तिसरा दिवस. तर आम्ही पडग्यामधून निघालोय. आम्ही कधीच उठलो 7 वाजता उठलो. 7 वाजता चालायला स्टार्ट केला, पण मी ब्लॉग शूट नाही केला. तर आता डायरेक्ट शूट करतोय. तर आम्ही तिकडून पडग्यावरून निघालो. आता नाश्त्याच्या पॉईंटवर चाललोय. तो नाश्त्याचा पॉईंट वाटतं 12 किलोमीटर असं काहीतरी आहे. आणि आज दुपारी आम्ही पालखी घेणार आहे. तर मायंग ती कालू आहे. कालू काय बोलतो? मस्त नाही बाकी बाई आता कालू पण फॉर्म मध्ये. कालू एक शायरी तर बोल थोडी शायरी ऐकेल बोल कालू. शिर्डीचे साई आणि घरातली आई कधीच साथ सोडत नाही. बोलो ओम साईराम. हवा बाईनी काल पण रील केलेली. एक नंबर शायरी बिरी बोलतो. आम्ही निघालो इथून पडग्यावरून. नदीत निघालो. 1 किलोमीटर चाललो पण असेल. त्यानंतर ब्लॉग शूट करतो. आता जातो नाश्त्याच्या पॉईंटला. आणि बाकीचे पोरं मागे आहेत अर्धे आणि बाकीचे अर्धे पुढे आहेत. तेव्हा आता जातो आता फटाफट नाश्त्याच्या पॉईंटला. लोकेशन नाश्ता पॉइंटचा लोकेशन आलाय. आम्ही बसलो इथं पेट्रोल पंप. जरा दमलेत. साईराम बाबा. साईराम साईराम लोकेशन आहे. लोकेशनवर आता लगेच निघून आम्ही निघतो लगेच. साईराम बाबा. 5 minutes later. निघालो आम्ही तिथून पेट्रोल पंपवरून. इथून फक्त आता 3 किलोमीटर दाखवते नाश्ता पॉईंट. तर आपल्या अगदी झोपलेला आहे. झोपलेला काय म्हणतो साईराम बाई. आणि एक पार्थ आहे. चाललोय आम्ही फटाफट नाश्ता पॉईंटच्या इथे. तिथे जाऊनच भेटू आपण आता. Five minutes later. निघालो आता डायरेक्ट नाश्ता करून निघालोय. नाश्ता करून निघालो आता जेवणाच्या ठेकवर चाललोय. फक्त 5 किलोमीटर आहे इथून. आणि त्यानंतर मग तिकडे जाऊन परत आम्ही अंघोल विंगोल परत फ्रेश बिश होऊन जेवण घेऊन लगेच निघणार तिकडे. 12 वाजेपर्यंत पोहोचलो तर 2 वाजेपर्यंत आम्ही निघू. आणि पालखी आज तर आम्हालाच देणार आहे. म्हणजे आमच्या ग्रुपला देणार आहे. तर ती पालखी पण घेऊन जायचे. पण जी समजतच नाही. म्हणजे मजा येते. मी ती पण रात्रीचे पण शॉर्ट टाकेन. आणि तिकडे पोचल्यानंतर जेवून घेऊन पालखी आपल्यासोबतच आहे. तर आता फटाफट जाऊ. 5 किलोमीटरच आहे. फटाफट जाऊ आणि डायरेक्ट मी तिकडेच भेटेन. आता मध्ये शूट नाही करत. तर पोचलो आहे आता. फक्त 10-15 मिनिटं असतील. आणि बाकीचे इकडे अतुल पण आहे, दीपू पण आहे, पांड्या पण आहे. साईराम हे मागासून बोलत होते मला ब्लॉग मध्ये नाही घेत. हे मागे होते ना त्यामुळे. आता मी इथे वाटतं आम्ही आंघोळीला येणार आहे. बाकी पुढे आहे. हा ते पुढे आहे तिथे. ते पण दाखवेन. आणि जी रात्री मजा येईल ना पालखी भेटेल ते पण दाखवेन आम्ही सगळं. डोक्या पण आहे आपल्यासोबत. ओके मग कसं वाटतंय चालू. उभ्या कसं वाटतंय. बिना चप्पल तर चालतंय. हे फसू नका हा का. नाही बिना चप्पलचा बोलतो 9 दिवस. जाऊ आपण आता ठेकवर
मग इथं आंघोळ करायला कुठे नदी आहे इकडे ते पण बघू, जाऊ आता ठेकवर, बघू आता कसं आहे. चला 5 minutes later. पोचलोय आता, दुसऱ्या ठेकवर पोचलोय आणि आपल्या इथे टेम्पो आणि आपले बॅग बिग घेऊन लगेच आपल्या जागेवर. स्वरूप काय बोलतो, कसं वाटतंय? ओम साईराम. ओम साईराम. चला आता बॅग बिग घेऊन, बॅग नाही, बॅग कुठे आहे? चला बॅग बिग घेऊन लगेच झोपायचं. दर्शन कर रहे हैं सब लोग. रुक जा, नारियल बिरियल रखा था लगता पढ़ने के लिए. सुना हाथ पर कि दीवाना तेरा आया, दीवाना तेरा आया, बाबा तेरी शिरडी, दीवाना तेरा आया, बाबा तेरी शिरडी, बाबा तेरी शिरडी, दीवाना तेरा आया, बाबा तेरी शिरडी में, दीवाना तेरी शिरडी मेरा हाल गम है सुन. तर निघालो आम्ही कधीच आणि पालखी पण आमच्या सोबतीच आहे. पालखी म्हणजे आम्ही कधीच निघालो, पालखी घेतली पटापट, त्यामुळे शूट बीट लगेच केला नाही, फक्त पालखीचेच शॉट घेतले आणि मी बोललो पण नाही. आणि आता फटाफट जायला लागेल कारण का पालखी आपल्यासोबत आहे, त्यामुळे जास्ती आता बोलणार नाही, जास्ती म्हटले पालखीचे शॉट घेत डायरेक्ट ठेकवर गेलो ना तेव्हाच बोलू. तर आता फटाफट पालखी लेवल जातो आता परत, आणि पालखी बिलकी दाखवतो शॉर्ट बीट सगळे पालखीचे, त्यानंतर डायरेक्ट आपण ठेकवरच बोलू. चला
आम्ही सारे भाऊ भाऊ आणि शिर्डी आमचं गाव. धर्मभेद जाती भेद तो आम्हाला नाठाव. आम्ही सारे भाऊ भाऊ आणि शिर्डी आमचं गाव. मंत्र पाळतो समतेचा तो. मंत्र पाळतो समतेचा तो. मंत्र पाळतो समतेचा तो. दिला जो मानव जातीला. परमिट साईच छातीला. पराभव हाय साथीला. शहापूरला आम्ही पोहोचलोय आणि पालखी पुढे आहे. मी फक्त बोलायला मागे आलेलो कारण का डीजे वाजतो त्यामुळे आवाज नाही ना, त्यामुळे आलेलो मागे. आम्ही आता शहापूरला पोहोचलो आणि नॉनस्टॉप चालतोय आम्ही. काय म्हणजे नॉनस्टॉप म्हणजे आम्ही तिथे जेवलो ना तेव्हापासून चालतोयच आहे. असा सिस्टम आहे, फुल नॉनस्टॉप चालतोय. पण मजा येते भाई. जी पालखी सांगती चालायला मजा आहे ना, ती रावत मजा आहे. तुम्ही तर व्हिडिओ बघितले असतील. आम्ही एन्जॉय करतोय कधीपासून. आपला शिवा भाई पण एन्जॉय करतोय कधीपासून. कधी ना संपणारा हा प्रवास मजा येते. पण पालखीसोबत जी मजा येते ना, किंवा पालखीवर मजा येते ना, पाय चालतोय नॉनस्टॉप. असं वाटत पण नाही आमचे पाय दुखतात आहे. मजा येते, लय मजा येते. आता जातो परत पालखीजवळ. तुम्हाला दाखवतो. बोलणार नाही, फक्त शूट बघा कारण का तिकडे आवाज डीजे लावलाय त्यामुळे आवाज येणार नाही. मी बोललो की फक्त शॉट बघा मी टाकेल. मग बाकी मग आपण फेकवर जाऊन बघू. चला. आता आम्ही आलो इथे शहापूरमध्ये. आपली पालखी पुढे आहे. आम्ही आता थोडं नॉर्मली जमलोय फक्त, बाकी काय नाही. म्हणून आम्ही थोडं म्हणजे मागे राहायचो आधी कारण का साईबाबाचा एक मंदिर होता. आम्ही पाया पडायला थांबलो. मी ओबू आणि माझा भाव होता एक. आम्ही पाया पडायला थांबलो त्यामुळे आम्हाला जरा हे झालं, लेट झालं. बाकी काय नाही. ओम साईराम. ओम साईराम. सीताराम. आता पालखी पुढे आहे. आपण आता पालखीजवळ जाऊ पटापट. आणि आता इथून फक्त 4 का 5 किलोमीटर बाकी आहे आपल्या ट्रेकवर पोहोचायला. आता पटापट जातो पालखीजवळ आणि आता शूट करेन थोडा. नाही आपण सीधा पालखी. काही तिथून निघालो आम्ही ठेकवरून दुपारी. त्याहून नॉनस्टॉप चालतोय. जरा पण थांबलो नाही. सीधा ठेक वरती आता आम्ही जाऊन बसणार. जाऊ आता पटापट आपण पालखीजवळ. चला. आणि मग रात्री डायरेक्ट आम्ही ठेकवरच भेटू. बाकी काय नाही भाई. 1 मिनिटावर आम्ही ठेकवर पोहोचू. आय थिंक पोचलो पण आपली पालखीच्या रथ टर्न मारले. पोचलो
पोचलो आपण आता ठेकवर पोचलो भाई. आम्ही 3 वाजता निघालो, 6 वाजता पोचलो, म्हणजे 4, 5, 6 3 घंटे आम्ही फुल रनिंगमध्ये चाललो फुल. आणि मजा अशी आली ना, लय भारी मजा आली. आता आपण जाऊ, आता बॅग बिग काढून लगेच आपण भेटू. चला. फायनली पोचलो, बसलोय आता. बॅग बिग सगळे टाकतोय आणि फ्रेश व्हायला जातोय, कारण का 3.5 घंटे आम्ही चाललोय. अजून कसं वाटलं? कसं वाटलं पांड्या? पण पालखी बरोबर चालायला मजा आली ना भाई. जी पालखी सोबत चालायला मजा आली ती गावात, ठीक आहे. आणि आमची बॅग सगळे सेट मध्ये लावून आम्ही बसलोय सगळे. ही ओई कंपनी, ओई कंपनी अध्यक्ष माझ्या बाजूलाच आहे. ओई कंपनी जम्या. तर असं आता फ्रेश बीश होऊन काही पण मजा आली हा पालखी सोबत चालायला. नाचलो पण, तुम्ही बघितलं असेल, नाचलो बिचलो सगळं मजा आली. आता फ्रेश होऊन मी भेटतो, मग नंतर आपला ब्लॉग एंड करू आपण. चला. 5 minutes later. चाय पितो, चाय. इथे बाकीचे बसलेत, चाय पिऊन आपण डायरेक्ट ब्लॉग एंड करू. आणि तिकडे पोरं झोपलेत आणि डीजे पण लावलाय, त्यामुळे साईबाबाची आरती लावली, त्यामुळे मी इथे आलो ब्लॉग एंड करायला. तर आज भाई मजा आली, ब्लॉग फुल भारी झाला आहे आज, पालखीबरोबर मजा आली आज. आणि तुम्ही मागचा ब्लॉग पहिला दिवस आणि दुसरा दिवस बघितला नसेल तर जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा. आणि हा ब्लॉग इथे एंड करतो. हा ब्लॉग आवडला नक्की लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये, साईवारीचा 4था दिवसला. चला आता भेटू आता उद्या.